दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा। नमस्कार, मी स्मिता तुम्हा सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत करते। तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। हा सण तुमच्यासाठी आनंद, ऐश्वर्य, संपत्ती आणि भरभराट घेऊन येवो। दसरा म्हणजेच विजयादशमी हा अत्यंत महत्त्वाचा सण आहे। हिंदू धर्मामध्ये 3.5 मुहूर्तांपैकी दसरा हा एक शुभ मुहूर्त आहे। या दिवशी प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला। असत्यावर सत्याचा विजय आणि वाईटावर चांगल्याचा जय याची शिकवण दसरा हा सण देतो। नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी दसरा हा उत्तम दिवस आहे। आज आपण दसऱ्याची पूजा यथायोग्य पद्धतीने कशी करणार आहोत ते पाहणार आहोत। चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करू। दसऱ्याच्या दिवशी आपल्याला सर्वप्रथम स्नान करायचं आहे आणि आपल्या मेन दाराला आपल्याला आंब्याचं तोरण आणि झेंडूच्या फुलांचं तोरण लावायचं आहे। दारासमोर सुंदर अशी रांगोळी काढायची आहे आणि पूजा मांडायला सुरुवात करायची आहे। तर आपण जिथे पूजा मांडणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायचे आहे। तर मी इथे टेबलवर पूजा मांडणार आहे। मी शक्यतो टेबलवर पूजा मांडते कारण माझ्या घरात लहान मुलगी आहे आणि ती सर्व घेते, त्यामुळे मी टेबलवरच पूजा मांडते। तुम्ही पाटावर सुद्धा मांडू शकता आणि ह्याचं बरंच साहित्य असतं, त्यामुळे इतकी जागा पाटावर पुरत सुद्धा नाही। तर इथे टेबलच्या खाली मी आधी स्वस्तिक काढलंय आणि त्यानंतर टेबलवर स्वच्छ पुसून एक चांगलं वस्त्र इथे मी अंथरलं आहे। हे माझ्याकडे डिझाईनचं असल्यामुळे मी हे अंथरलं, तुम्ही लाल वस्त्र सुद्धा अंथरू शकता। त्यानंतर इथे सर्वात आधी दिवा लावून घेतलेला आहे। कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना दिवा लावून करतो, त्यामुळे दीप आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे। दिव्याला आपल्याला हळद, कुंकू, पुष्प अर्पण करायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे। मग इथे मी सरस्वतीचं प्रतीक काढलेलं आहे। सरस्वतीचं आपल्याला एका पाटीवर किंवा तुमच्याकडे पाटी नसेल तर तुम्ही वहीवर सुद्धा किंवा एका पेजवर कोऱ्या असं यंत्र काढून घेऊ शकता। खूप सोपं आहे हे। त्यानंतर इथे आपल्याला लक्ष्मीचा फोटो मी भिंतीला चिटकवून घेतलेला आहे, कारण माझ्याकडे हा फोटो आहे लक्ष्मीचा, त्यामुळे मी भिंतीला चिटकवून घेतलेला आहे। सरस्वतीला हळद कुंकू अर्पण करून नमस्कार केलाय। लक्ष्मी मातेला सुद्धा हार मी घातलेला आहे। हळद कुंकू अर्पण करून नमस्कार करून घेतलाय। आता पूजेची सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे, त्यामुळे इथे मी विड्याच्या पानावर एक सुपारी घेतलेली आहे। आधी अक्षदा ठेवल्या, त्यानंतर सुपारी ठेवली आणि मग गणपती बाप्पांची आपल्याला स्थापना करून घ्यायची आहे। तर इथे गणपती बाप्पांना दुर्वा, पुष्प अर्पण करून घेतलेला आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा हा मंत्र म्हणायचा आहे। आता आपण कलशाची स्थापना करूया। तर इथे पितळेचा तांब्या घेतलेला आहे। कलशाला आसन म्हणून तांदूळ ठेवायचे आहेत खाली प्लेटमध्ये। त्यानंतर पाणी घ्यायचं आहे कलशाला भरून। त्यानंतर मग त्याच्यामध्ये दुर्वा, पुष्प, सुपारी, हळद, कुंकू आणि थोड्याशा अक्षदा अशा त्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत। त्यानंतर इथे आंब्याची किंवा विड्याची तुम्ही पानं घेऊ शकता। विड्याची 5 पानं किंवा 7 अशी घेऊ शकता। ती जर नाही भेटली तर तुम्ही आंब्याची सुद्धा पानं घेऊ शकता। त्यानंतर इथे आपल्याला नारळ ठेवायचा आहे त्याच्यावर। तर अशा प्रकारे कलशाची स्थापना करून घ्यायची आहे। कलशाला हार लावायचा आहे आपल्याला। हळद, कुंकू आणि अक्षदा अशा अर्पण करून घ्यायच्या आहेत। आपण जो तांब्या घेतलेला आहे त्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि कुंकू आणि हळदीची 5-5 बोटे उमटवायची आहेत। तर ती गोष्ट मी आधीच करून घेतलेली, तर तुम्ही सुद्धा तांब्या असंच ठेवू नका, त्याला स्वस्तिक आणि हळदी कुंकाची बोटे नक्की काढा। इथे आपल्याला कलशाला हार लावून घ्यायचा आहे, पुष्प अर्पण केलं तरी चालेल। तर अशा प्रकारे आपल्याला कलशाची स्थापना करून कलशाला नमस्कार करायचा आहे। कलशामध्ये बघा मी कोणकोणत्या वस्तू टाकलेल्या आहेत। सुपारी, दुर्वा, त्यानंतर पुष्प टाकलेलं आहे, हळद, कुंकू, अक्षदा आणि एक नाणं टाकायचं आहे। तर त्यानंतर आपल्याला नारळाची शेंडी वर ठेवायची आहे आणि व्यवस्थित कलश स्थापन करून घ्यायचा आहे। कलशाला नमस्कार करायचा आहे। त्यानंतर आता आपण इथे दसऱ्याच्या दिवशी आपले जे घरातले पुस्तक आहे किंवा ग्रंथ आहेत, धार्मिक ग्रंथ, त्याची सुद्धा पूजा करतो। तर इथे आपल्याला जे घरात धार्मिक ग्रंथ आहेत ते व्यवस्थित मांडून घ्यायचे आहे। तर भगवद्गीता, देवी महात्म्य, त्यानंतर इथे माझ्याकडे बरंच असे काही देवांची पुस्तकं आहेत, त्याची सर्व मी मांडणी करून घेतलेली आहे। राम रक्षा स्तोत्र आहे आणि घरात आपली जी मेन डायरी किंवा आपली मुलं जर शाळेत जात असतील तर त्यांची वही, पुस्तक, पेन ह्याची सुद्धा पूजा करायची आहे। कारण सरस्वतीची आपण पूजा करतो आणि विद्येचे दैवत हे सरस्वती आहे, त्यामुळे आपल्याला इथे पुस्तक, जी विद्या आहे त्याची सुद्धा पूजा करायची आहे। सगळ्यांना इथे
हळद कुंकू किंवा अष्टगंध लावून घ्यायचा आहे। तुम्हाला वाटत असेल हळद कुंकूनी खूप लाल होतं तर अष्टगंध सुद्धा तुम्ही लावू शकता। तर इथे बघा दसऱ्याच्या दिवशी आपट्याचं पान सोनं म्हणून वाटलं जातं तर त्याची सुद्धा फांदी घ्यायची आहे आपल्याला आणि त्याची सुद्धा पूजा करायची आहे। आपल्याला इथे दसऱ्याला शस्त्रपूजन करतात त्यामुळे आपल्या घरात जे शस्त्र असतील म्हणजे कैची हातोडी म्हणजे जे काही शस्त्र असतील विळी परत आपण जेवणामध्ये सुरीचा वापर करतो ती त्याची सुद्धा स्वच्छ हे शस्त्र आपल्याला आदल्या दिवशीच रात्री स्वच्छ धुवून ठेवायचे आहेत सुकायला किंवा त्या दिवशी सकाळी केलं तरी चालेल पण सकाळी घाई होऊ नये म्हणून रात्रीच असं स्वच्छ करून ठेवलं की मग दुसऱ्या दिवशी पूजा मांडायला बरं पडतं आपल्याला। तर इथे बघा सर्व शस्त्र जे आहेत आपल्याला त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। तर मी इथे अष्टगंधाची 5-5 बोटे उमटवून घेतलेली आहेत इथे आणि प्रत्येक ग्रंथ धार्मिक ग्रंथ आणि वही पुस्तक पेन याला सुद्धा मी अष्टगंध लावलेला आहे। नंतर आपल्याला पुष्प आणि अक्षदा वाहून नमस्कार करायचा आहे। तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। काही वाटलं तर व्हिडिओला नक्की कमेंट करा आणि मला सांगा अजून काय असेल तर। तर इथे बघा शस्त्रपूजन झालेलं आहे, सरस्वती पूजन झालेलं आहे आणि सर्व व्यवस्थित पूजा करून झालेली आहे। तर इथे आपल्याला लक्ष्मी मातेला गोडा धोडाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। तर त्या दिवशी आपल्या घरात जे काही गोड असेल नैवेद्य बनतंय ते अर्पण करायचं आहे। तोपर्यंत आधी आपण लक्ष्मी मातेला दूध आणि पाणी याचा नैवेद्य अर्पण करू। तर पाणी ठेवून घेतलेलं आहे आणि दूध इथे ठेवलेलं आहे त्याला आपण लक्ष्मी मातेला हे नैवेद्य अर्पण करायचे आणि तोपर्यंत आपल्या घरी जो नैवेद्य बनवला तो दुपारी आपल्याला ठेवायचा आहे। तर ही पूजा कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। आणि आता पूजा आपली सर्व मांडून झाली, आता पाया पडून घ्यायचा आहे आपल्याला, धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे। मी जे पाटीवर सरस्वती यंत्र काढले ते 5 किंवा 7 किंवा 9 अशा विषम संख्येमध्ये आपल्याला काढायचं आहे। पाटाभोवती आता सुंदर मी टेबलभोवती रांगोळी काढून घेतलेली आहे आणि आकर्षक रंगसंगतीने आपल्याला ती सजवायची आहे। तर मी इथे साधी अशी सिंपल रांगोळी काढून घेतलेली आहे, त्याच्यावर हळद कुंकू टाकून घेतलेला आहे। अशा प्रकारे इथे दसऱ्याची पूजा संपन्न झालेली आहे। परत एकदा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून दसऱ्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा। हा व्हिडिओ इथेच संपवते, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।